नमस्कार, मी भाऊ तोरसेकर. तुम्ही बघत आहात प्रतिपक्ष. मित्रांनो, कधीकधी माणसं एकदा स्वतःला खूप शहाणी समजायला लागली की आपल्या भोवतीच एक गळफा सावळून घेतात आणि आपलं नुकसान करून घेतात. तुम्हाला आठवत असेल तर महाराष्ट्रातलं महाविकास आघाडी सरकार हे भले दगाबाजी मतदाराशी करून उद्धव ठाकरेंना मुख्यमंत्रीपदाच्या मोहात पाडून शरद पवारांनी बनवलं असलं तरी एकदा ते बहुमताचं सरकार बनलंय तर ते चालवा, सत्ता राबवा, सत्ता उपभोगा. पण गंमत अशी असते ना, चोरीचा मामला तुम्हाला सांगतो, ते क्राईम पेट्रोल तुम्ही बघितलं तर अनेक गुन्हे घडतात तेव्हा ते दरोडेखोरी असते, काय कुणाला लुटलेलं असतं, त्याचे दागिने कुठे विकले जातील, कोण पैसे कुठे उडवतो याच्यावर पोलीस नजर ठेवून असतात आणि तिथे तो चोर सापडतो. कारण चोरलेले मिळवलेले पैसे जर वापरता येणार नसतील, उपभोगता येणार नसतील तर त्याचा उपयोग काय. म्हणून असे भोरटे जे असतात ते आपसात तो लुटीचा माल वाटून घेतात आणि एकमेकांना बजावतात की बाबा प्रकरण थंड होईपर्यंत कुणी दिसू नका आणि आपल्याकडे काही अचानक संपत्ती आल्या असं दाखवू नका, असं ठरलेलं असतं. पण त्यातल्या काही लोकांना उतावळेपणा लपत नाही, ते त्या पैशाचं नाटक करायला लागतात. मित्रांनो, तुम्हाला तेलगी प्रकरण जे मध्यंतरी आपल्या छगन भुजबळांनी काढलं, ते तेलगीचं प्रकरण उघडकीला कुठून आलं माहिती आहे तुम्हाला? एका त्या डान्स बारमध्ये या अब्दुल करीम तेलगीने एका रात्रीत त्या नर्तकी ज्या असतात डान्स बारमधल्या त्यांच्यावर 90 लाखाची कॅश उधळली. 90 लाख रुपये एका रात्रीत. आणि त्यातून तो संशयाचा घेऱ्यात आला आणि बघता बघता एकाहून दुसऱ्याहून तिसरं प्रकरण आणि ते सगळा स्टॅम्प घोटाळा हा उघडकीला आला. सांगायचा मुद्दा असा की जे हाती लागले त्याचा आनंद घ्या, उपभोग करा. ते सोडून नखरे करणं जे असतं त्यातून माणूस फसत जातो. माजी गृहमंत्री आणि महाविकास आघाडीच्या एकूणच सगळ्या राजकारणाला आणि सरकारला सुरुंग लावणारा पहिली व्यक्ती कोण असेल तर त्याचं नाव तत्कालीन गृहमंत्री अनिल देशमुख असं आहे. आत्ता 1.25 वर्ष तरी तुरुंगात राहून ते आलेले आहेत, जामिनावर सुटलेले आहेत. अजून त्यांच्यावरचं प्रकरण कोर्टातून दोषी किंवा निर्दोष ठरलेलं नाही. पण आपण ज्या वायफळ बडबडण्यातून स्वतःचं आणि आपल्या पक्षासकट महाविकास आघाडीचं नुकसान केलं, त्यापासून हा माणूस कवडीचंही काही शिकलेला नाही. अजूनही आगाऊपणा चालू आहे. थोडी विश्रांती घेतली आणि बकवास सुरू झालेली आहे. काल परवा त्या जालन्यातल्या लाठीमार आणि त्याच्यासाठी मंत्रालयातून कसे आदेश निघाले आणि मगच लाठीमार झाला असलं अडाणीपण, अज्ञान अनिल देशमुखांनी पाजळलेलं आहे. आणि यातूनच आपण महाविकास आघाडी आणि आपली राजकीय कारकीर्द बुडवली हे अजूनही या माणसाला समजलेलं नाही. आठवतं मित्रांनो कुठून सुरुवात झाली? कुठून सुरुवात झाली आठवतं? लोकमत या मीडिया हाऊसचा एक वार्षिक समारंभ असतो. त्या समारंभामध्ये मला वाटते विजय दर्डा त्या समूहाचे प्रमुख अध्यक्ष वगैरे आहेत आणि ABP माझाचा एक काय तो अँकर प्रसन्न जोशी, या दोघांनी मिळून गृहमंत्री अनिल देशमुख यांची मुलाखत घेतली होती. आणि त्या मुलाखतीमध्ये जाता जाता एक प्रश्न असा विचारला गेला की तो प्रश्न टाळता आला असता. नंतर प्रसन्न जोशीने पण मला सांगितलं की आम्हाला वाटलं होतं अनिल देशमुख तो प्रश्न टाळतील, आत्ता उत्तर देता येत नाही म्हणतील, पण त्यांनी उत्तर दिलं आणि स्वतःच्या पायावर कुऱ्हाड मारून घेतली. प्रश्न असा होता की तो कार्यक्रमाच्या 2 किंवा 3 दिवस आधी मुंबईचे वादग्रस्त ठरलेले पोलीस आयुक्त
डॉक्टर परमबीर सिंग यांची तडकाफडकी बदली करण्यात आली होती. त्यांना काहीतरी ते होमगार्ड्सच्या प्रमुख पदावर पाठवण्यात आलं होतं आणि त्यांच्या जागी मुंबईचे पोलीस कमिशनर म्हणून दुसऱ्या एका अधिकाऱ्याला आणलं गेलं होतं. हे सगळं झाल्यानंतर 2 दिवसात मला वाटते तो लोकमतचा कार्यक्रम होता आणि त्यामध्ये अतिशय आडवा प्रश्न आणि सरसा राजकीय राज्यकर्ते अशा प्रश्नाला उत्तर देण्याचं टाळतात असा प्रश्न प्रसन्न जोशीने विचारला होता की परमबीर सिंग यांची जी बदली करण्यात आली आहे, त्यांना मुंबई पोलीस आयुक्ताच्या पदावरून हटवण्यात आलं आहे, हे रुटीनचं आहे. ही बदली नेहमीच्या पद्धतीने झालेली आहे की शिक्षा म्हणून झालेली आहे? कारण एकूण परमबीर सिंग यांची कारकीर्द तुम्ही बघितली तर अनेक बाबतीने वादग्रस्त ठरलेली होती. अर्णब गोस्वामीच्या अटकेचा विषय असो, त्या कुठल्या वेगवेगळ्या लोकांना त्रास मुंबई पोलिसांनी देणं, सचिन वाझेच्या नावावर चाललेला धिंगाणा असो, अशा प्रकारे जे काय चाललं होतं त्यामुळे परमबीर सिंग हे पोलीस आयुक्त म्हणून वादग्रस्त ठरले होते. आणि म्हणूनच ज्या प्रश्नाचं उत्तर मिळणार नाही, अनिल देशमुख गृहमंत्री म्हणून देणार नाहीत याची प्रसन्न जोशीला सुद्धा खात्री होती. असा प्रश्न त्याने विचारला होता की जी मुंबईच्या पोलीस आयुक्तांची बदली करण्यात आली ती त्यांना दिलेली शिक्षा आहे की रुटीन ट्रान्सफर आहे? हा प्रश्न टाळता आला असता, पण अनिल देशमुख आगाऊ, त्यामुळे त्यांनी लगेच सांगितलं नाही नाही नाही, रुटीन नाही, पनिशमेंट म्हणून, शिक्षा म्हणून त्यांची बदली करण्यात आली आहे. हे अनिल देशमुखांनी गृहमंत्री म्हणून दिलेलं उत्तर होतं आणि तिथून गडबड सुरू झाली. आणि त्यानंतर 2-4 दिवसात त्याच परमबीर सिंगांनी मुख्यमंत्री आणि राज्यपालांना एक पत्र लिहिलं की अनिल देशमुख गृहमंत्री म्हणून मुंबई पोलीस खात्याचा हप्ते वसुलीसाठी कसा वापर करतायत. लॉकडाऊनमध्ये हॉटेल रेस्टॉरंटपासून बारपर्यंत उघडं राहण्यासाठी प्रतिबंध असताना अधिक उशिरापर्यंत उघडे ठेवण्याच्या बदल्यात कसे 100 कोटी रुपये दरमहा वसूल करण्यासाठी मुंबई पोलीस खात्यातल्या अधिकाऱ्यांना गृहमंत्री कामाला लावतात, असं 4 पानी पत्र मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांना परमबीर सिंगांनी पाठवलं होतं आणि त्याच्या चौकशीची मागणी केली होती. त्यावर काहीही कारवाई झाली नाही. म्हणून अखेरीस परमबीर सिंग यांनी थेट सुप्रीम कोर्टात दाद मागितली आणि आपण जे आरोप करतोय त्याची चौकशी केंद्रीय आयोगाकडून, CBI कडून व्हावी अशी मागणी वगैरे केली होती. आणि ते प्रकरण इतकं चिघळत गेलं की अखेरीस नामुष्की होऊन अनिल देशमुख यांना आपल्या गृहमंत्री पदाचा राजीनामा द्यावा लागला. आणि तिथूनच महाविकास आघाडीचा अस्तकाळ सुरू झाला. त्यानंतर झालेल्या विधिमंडळाच्या अधिवेशनामध्ये विरोधी नेते असलेल्या देवेंद्र फडणवीसांनी सरळ गृह खातं, गृहमंत्री आणि मुंबई पोलीस खात्याचा मनमानी कारभार, खंडणी वसुली याच्यावर घणाघात करणारे आरोप केले. बदल्यातून खाल्ले जाणारे पैसे, मागितले जाणारे पैसे, या सगळ्याचा असा पर्दाफाश केला की त्यानंतर जवळपास वर्षभरात महाविकास आघाडी सरकार रसातळाला गेलं. पण विसरू नका मित्रांनो, त्याची सुरुवात अनिल देशमुखांच्या एका वायफळ बडबडीतून झाली होती. तो प्रश्न त्यांना उत्तर न देता टाळता आला असता. हे प्रकरण आत्ता चौकशी चालू आहे म्हणून टाळता आलं असतं, पण ते केलं नाही. त्यांनी आपलं नसलेलं ज्ञान पाजळण्याचा प्रयत्न केला आणि व्हायचं ते झालं. त्यासाठी मग पुढे ED वगैरे सगळं झालं आणि तब्बल वर्षभर
तुरुंगात राहून जामिनावर देशमुख बाहेर आलेत, पण अक्कल ठिकाणावर आलेली नाही. आली असती तर त्यांनी जालना प्रकरणामध्ये पुन्हा आपल्या तोंडाची वाफ दवडली नसती दवडली. काय बोललेत अनिल देशमुख आता काल परवा की नाही जालन्याचा जो लाठीचार्ज आहे हा मंत्रालयातून आलेल्या आदेशानंतर झालेला आहे, आणि मी गृहमंत्री भले नसेन पण मी आधीचा माजी गृहमंत्री आहे, आणि मंत्रालयामध्ये माझी जी सूत्र आहेत त्यांच्याकडून मला मिळालेली माहिती आहे की मंत्रालयातून आदेश गेला आणि मगच हा लाठीचार्ज झालेला आहे. सांगणारे कोण आहेत? अनिल देशमुख. कोण आहेत? अनिल देशमुख, ज्यांना आपल्या पोलीस खात्यामध्ये गृहमंत्री असताना काय चाललंय याचा थांग पत्ता नव्हता. त्यांचा लाडका असलेला सचिन वाझे नावाचा अधिकारी पोलीस आयुक्ताला देखील धाब्यावर बसून पोलीस आयुक्तालय कार्यालयामध्ये एका खुनाचं कारस्थान शिजवत होता, अंमलात आणत होता, आणि त्यासाठी वापरलेल्या गाड्या ह्या पोलीस आवारामध्ये आणून लपवत होता. याचा पण ज्यांना थांग पत्ता नव्हता किंवा ज्या सूत्रांना थांग पत्ता नव्हता, ही सूत्र अनिल देशमुखांना मंत्रालयातल्या बातम्या देतात आणि अनिल देशमुख विनाविलंब पत्रकारांसमोर त्याची भडा उलटी करतात. डोकं ठिकाणावर आहे का? अरे गृहमंत्री असताना तुमच्यापेक्षाही महाराष्ट्राच्या पोलीस खात्यात काय काय चाललंय याची इत्थंभूत माहिती तत्कालीन विरोधी नेते देवेंद्र फडणवीसांकडे होती. विधानसभेमध्ये देवेंद्र फडणवीसांनी उभं राहून त्याचे बारीक सारीक तपशील दिलेले होते. एवढंच काय, गृहमंत्री अनिल देशमुख असताना त्या मनसुख हिरेंचा हत्या झाली, त्याची हत्या होऊ शकते, त्याला वाचवा म्हणून विरोधी नेते देवेंद्र फडणवीस विधानसभेत सांगत होते. तेव्हा असं काही झालेलं नाही, असं काही होणार नाही म्हणून हात झटकणारा माणूस आज गृहमंत्री नाही आहे आणि गृह खात्याच्या सूत्रांचे हवाले देतोय. किती विनोद आहे बघा. सचिन वाझेला पोलीस खात्यात 16 वर्ष निलंबित असताना परत कसा आणला, कोणी आणला याचा थांग पत्ता गृहमंत्री असताना सुद्धा अनिल देशमुखांना नव्हता. त्यांच्या कारकिर्दीत सचिन वाझेला पुनर्स्थापित करण्यात आलं आणि ते का करण्यात आलं हे अनिल देशमुखांना माहिती नव्हतं. ते अनिल देशमुख आज गृहमंत्रीपद गमावल्यानंतर 2 वर्षांनी गृहमंत्रालयातल्या सूत्रांच्या बातम्या देतात आणि मंत्रालयातून आदेश गेले. म्हणजे सचिन वाझेंनी काय केलं त्याच्यासाठी अनिल देशमुखांनी आदेश दिले होते का? असं तर खुद्द तत्कालीन पोलीस आयुक्त परमवीर सिंग सांगतायत की पोलीस आयुक्त इतर वरिष्ठ अधिकारी यांना डावलून थेट अनिल देशमुख हे सचिन वाझेला खंडणीच्या जबाबदाऱ्या सोपवत होते, कामगिरी देत होते, यादी देत होते हॉटेल्सची. ती सुद्धा मंत्रालयातूनच दिली जात असणार ना. आणि मंत्रालयात गृहमंत्री तिथेच बसत असतात. तेव्हाही अनिल देशमुखांची सूत्र काय करत होती? त्या सूत्रांच्या मार्फत अनिल देशमुख हे सचिन वाझेंकडे निरोप पाठवत होते का? आपण गृहमंत्री असताना विरोधी नेता जी माहिती सांगतोय त्याचा आपल्याला पत्ता नाही. इतका अडाणी माणूस गृहमंत्री पदावर होता म्हणून पोलीस खात्याचे अधिकारी मर्डर करत होते, माजी अधिकाऱ्यांची मदत घेऊन मर्डर करत होते आणि गृहमंत्री अनिल देशमुखांना पत्ता नव्हता. त्यांना आज मंत्रालयातून कुठले आदेश जातात हे माहिती आहे. पण असो, बाजूला ठेवा. अनिल देशमुख हे जे काही म्हणतायत सांगतायत ते जर खरं मानायचं असेल आणि माध्यमांनी ती बातमी दाखवली, त्या पत्रकारांना अनिल देशमुख हे ब्रह्मवाक्य सांगतायत, सत्य सांगतायत असं म्हणायचं असेल तर पहिला प्रश्न उलटा अनिल देशमुखांना
या सगळ्यासमोर बसलेल्या कॅमेरेवाल्या पत्रकारांनी विचारायला हवा होता, मग तुमच्या काळात सुद्धा मंत्रालयातून आदेश जात होते का? ते आदेश तुम्ही देत होता का? कारण तुम्ही गृहमंत्री होता, तुम्ही मंत्रालयात बसत होता आणि गृहमंत्रालयाची सूत्रपट गृहमंत्रालयात असतात. मग मनसुख हिरेनला ठार मारण्याचे आदेश हे मंत्रालयातून गेले होते का? आपण आपल्या पायावर धोंडा कसा मारून घ्यायचा? आज जर मंत्रालयातून आदेश झाल्याशिवाय लाठीमार होणार नसेल तर मनसुख हिरेनची मर्डर सुद्धा मंत्रालयाच्या आदेशाशिवाय कुठलाही पोलीस अधिकारी करणार नाही. त्यासाठीचं सगळं प्लॅनिंग आणि कारस्थान पोलीस आयुक्तालयात शिजवणार नाही. ही साधी सरळ तर्कशुद्ध गोष्ट आहे. आज इतकीशी छोटी गोष्ट एका जालना नावाच्या जिल्ह्यातल्या अंबड नावाच्या तालुक्यातल्या एका गावात लाठीमार करायचा की नाही याचा आदेश जर गृहमंत्रालय किंवा मंत्रालयातून जाणार असेल तर मग मनसुख हिरेनची गाडी ही मुकेश अंबानींच्या दारात स्फोटकं ठेवायला वापरायची, हे सुद्धा मंत्रालयातून गेलेले आदेश असतील ना. आणि अर्थातच ते अनिल देशमुखांनीच दिलेले असतील. सगळं प्रकरण वाजेचं बाहेर पडलं ते मुकेश अंबानी यांच्या अँटिलिया या निवासस्थानापासून जवळ ठेवलेल्या स्फोटकाच्या गाडीपासून सुरू झालं. ती गाडी ज्याची होती त्याचं नाव मनसुख हिरेन होतं आणि त्याचीही पुढे वाझेकडून हत्या झाली हे आता जगाला माहिती आहे. मग वाझेला हे आदेश मंत्रालयातून दिले गेले होते का? आज सुद्धा जे काही अनिल देशमुख ज्ञान पाजळत आहेत त्याच्यावर विश्वास ठेवायचा तर मनसुख हिरेनच्या हत्याकांडाचे आदेश सुद्धा मंत्रालयातून निघाले होते असंच अनिल देशमुखांना म्हणावं लागेल. सरकार बदललं आणि प्रत्येक आदेश मंत्रालयातून जायला लागला तोपर्यंत स्थानिक पातळीवर एखादा सब इन्स्पेक्टर सुद्धा स्वतःच्या मनाने वागत होता आणि सरकार बदलल्यानंतर मात्र प्रत्येक आदेश मंत्रालयातून जायला लागला असं अनिल देशमुखांना म्हणायचंय. सचिन वाझेवर 2 गंभीर आरोप आहेत. मुकेश अंबानी यांच्या घराजवळ स्फोटकं नेऊन ठेवणे एका गाडीत आणि त्या गाडीच्या मालकाला जीवे ठार मारून पुरावे नष्ट करण्यासाठी त्याचा मृतदेह हा खाडीत टाकून देण्यात आला आणि यामध्ये गुंतलेले सगळेच्या सगळे आजी माजी पोलीस कर्मचारी किंवा अधिकारी होते आणि त्यावेळेला गृहमंत्री अनिल देशमुख होते. त्यामुळे जर जालन्यातला अंबडला त्या अंतरवली सराटी गावातला लाठीमार हा जर मंत्रालयाच्या आदेशानुसार होत असेल तर अनिल देशमुख असल्या विधानामधून सचिन वाझेने केलेल्या प्रत्येक पापाला आपला आदेश कारण होता अशी कबुली देतात असा अर्थ होतो. डोकं ठिकाणावर आहे का? डोकं ठिकाणावर आहे अनिल देशमुखांचं? काय बोलतायत ते? त्या लोकमतच्या कार्यक्रमात जी वायफळ उर्मट बडबड केली, येस पनिशमेंट, ती पनिशमेंट होती. तेच कशाला तो वाढवण म्हणून PMC बँक बुडवणारे जे गुंड कुटुंब आहे त्याला लॉकडाऊनच्या काळामध्ये सगळं जग बंद असताना विशेष परवानगी देऊन गृह सचिव पत्र देतात, हे माझे कौटुंबिक मित्र आहेत, फॅमिली फ्रेंड. तर असं पत्र वढवान गुंडांना, फ्रॉडस्टरना द्या. अफरातफर करणाऱ्या गुन्हेगारांना आपले फॅमिली फ्रेंड आहेत असं पत्र द्या, हे त्या गुप्ता नावाच्या गृह सचिवाला अनिल देशमुखांनी आदेश दिले होते. प्रत्येक आदेश जर मंत्रालयातून निघत असेल अगदी लाठीचार्जचा तर एवढ्या मोठ्या घटनांचे आदेश सुद्धा मंत्रालयातूनच निघालेले असले पाहिजेत. आणि जे अनिल देशमुख बोललेच तेच उद्धव ठाकरे सुद्धा बोललेले आहेत. आत्ता काल परवा
त्या लाठीचार्जबद्दल. आणि तुम्हाला आठवत असेल की त्या वादळी विधानसभा अधिवेशनानंतर पत्रकार परिषदेत बोलताना तत्कालीन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना किती कळवळा होता सचिन वाझेचा की त्याला ओसामा बिन लादेन कशाला बनवता. आज तिकडे लाठीचार्जचा आदेश देणारे जे काय स्थानिक SP किंवा DSP असतील ते गुन्हेगार आहेत, पण ओसामा बिन लादेन म्हणजे शांततेचा पुतळा होता, अहिंसेचा पुतळा होता असं उद्धव ठाकरेंना वाटत होतं. अनिल देशमुख किंवा उद्धव ठाकरे हे जालना लाठीचार्ज नंतर जी काय बकवास करतायत त्यातून आपणच कसे आपल्या काळातल्या अनेक गुन्ह्यांचे आदेश देणारे होतो याची कबुली देतात. सगळे पोलिसांकडून तत्काळ झालेले जे गुन्हे आहेत, अगदी त्या पालघरच्या साधूंना मारण्यासाठी त्यांना जमावाच्या हवाली करा असे आदेश सुद्धा आम्ही मंत्रालयातून दिले होते असं कबूल करणार आहेत उद्धव ठाकरे. अनिल देशमुख कबूल करणार आहेत. त्या साधूंच्या प्रकरणात जो वकील कोर्टात उभा राहिला होता त्याचाही संशयास्पद मृत्यू झाला, तो सुद्धा आमच्या आदेशानुसार झाला असं अनिल देशमुख म्हणणार आहेत, उद्धव ठाकरे म्हणणार आहेत. सचिन वाझेला पोलीस सेवेत परत आणण्यापासून जे काही सगळे गुन्हे आहेत हे आमच्या आदेशानुसार झाले याची कबुली द्या. अरे एका निलंबित अधिकाऱ्याला परत आणणं हे स्थानिक पातळीवर होतं आणि लाठीचार्ज जालन्यातला मात्र मंत्रालयाच्या आदेशानुसार होतं. ही आपल्या पापाची कबुली आहे. ही आपल्या पापाची कबुली अनिल देशमुख आणि उद्धव ठाकरे देत आहेत असंच म्हणायला लागेल. कारण गृहमंत्री अनिल देशमुख होते तरी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे होते, ते हस्तक्षेप करू शकत होते. अनिल देशमुखांनी 10 मुंबईच्या पोलीस आयुक्तांच्या बदल्या केल्या, त्या 24 तासात उद्धव ठाकरेंनी रद्द केल्या होत्या. त्यामुळे त्यांच्या काळात असे सगळे आदेश मंत्रालयातून निघत होते. पण सत्तांतर झाल्यानंतर ज्या अधिकाऱ्यांची जी कार्यमर्यादा आहे, अधिकार मर्यादा आहे, तिथल्या पातळीवरचे निर्णय ते घेतात, मंत्रालयातून दिले जात नाहीत. ही वस्तुस्थिती आहे. पण आपण 2.5 वर्षामध्ये जो सावळा गोंधळ घातला, अराजक आणि मनमानी केली, त्याची कबुली आज उद्धव ठाकरे आणि अनिल देशमुख देतात, एवढाच त्याचा अर्थ होतो. आत्ता इथेच थांबतो. आवडलं लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. नमस्कार.